मित्रांनो नमस्कार। पॅटर्न मित्रांनो IBPS असो, TCS असो किंवा MPSC असो, या संदर्भात एका गोष्टीवर मात्र प्रश्न मित्रांनो हमखास विचारले जातात आणि जर तुम्हाला ट्रिक्स माहिती असेल तर उत्तर मित्रांनो 10 सेकंदाच्या आत काढता येणं शक्य आहे। त्या संदर्भात मित्रांनो आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत। माझा आजचा टॉपिक कोणता आहे बघा, टॉपिक आहे मित्रांनो कंडिशनल सेंटेन्सेस। याच्यावर मित्रांनो IBPS पॅटर्न खाली किंवा TCS पॅटर्न खाली स्पॉट अँड एररचे प्रश्न विचारले जातात। अशा वेळेला जर आपल्याला स्ट्रक्चर माहिती असेल, एक 4 प्रकारचे मित्रांनो स्ट्रक्चर्स आहेत कंडिशनल सेंटेन्सेसची, जर ते आपण व्यवस्थित अभ्यासलीत, एक अर्ध्या तासाचा कालावधी लागतो सगळं बघायला। मित्रांनो ती 4ही स्ट्रक्चर्स जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासलीत तर 100% मित्रांनो त्याच्यावरच्या प्रश्नाचं उत्तर काढायला फक्त 10 सेकंदाचा वेळ लागतो। ती स्ट्रक्चर्स कोणते आहेत त्या संदर्भात मी मित्रांनो थोडंसं बोलणार आहे। ही जी स्ट्रक्चर्स आहेत ही स्ट्रक्चर्स समजून घेण्यासाठी पहिल्यांदा टेन्स माहिती असतील तर मित्रांनो सहज पद्धतीनं याची उत्तरं काढता येणं शक्य आहे, तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही। त्याचे फॉर्म्युले आहेत, एक 4 पद्धतीच्या ज्या रचना आहेत त्या रचना जर मित्रांनो आपण समजून घेतल्या तर कंडिशनल सेंटेन्सेसवर जे हमखास प्रश्न विचारले जातात, पुन्हा एकदा सांगतो MPSC खाली सुद्धा गाळलेल्या जागा भराचे प्रश्न कंडिशनल सेंटेन्सेसवर विचारले जातात। IBPS पॅटर्न खाली किंवा TCS पॅटर्न खाली एरर डिटेक्शनचा जो भाग आहे त्याच्यावर हमखास प्रश्न विचारले जातात। याचं कारण असं मित्रांनो, ही कंडिशनल सेंटेन्सेस लांब तयार होतात आणि ही लांब झालेल्या वाक्यामध्ये आपल्याला एरर शोधावी लागते। त्यासाठी 4 प्रकारची स्ट्रक्चर्स मी तुम्हाला समजून सांगणार आहे। एक वेळा ती कळाली मग त्याच्यावरची उदाहरणं बघा, अगदी सहज पद्धतीनं तुम्ही सोडवू शकता। त्याची आपण सुरुवात करणार आहोत। पहिली जी कंडिशन आहे प्रॉबेबल कंडिशन जिला म्हणता येतं, त्या कंडिशनची रचना कशी असते बघा। ती जी कंडिशन आहे त्यामध्ये पहिल्यांदा जे आहे ते म्हणजे कंडिशनल सेंटेन्स सुरुवात होताना इफ आणि इथं वापरला जातो मित्रांनो सिंपल प्रेझेंट टेन्स। तुमच्या लक्षात आले का बघा, या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स आणि समोरच्या रचनेमध्ये परत मित्रांनो या ठिकाणी सब्जेक्ट, पण या ठिकाणी वापरला जातो तो म्हणजे या ठिकाणी सिंपल फ्युचर टेन्स। यस, या ठिकाणी वापरला जातो सिंपल फ्युचर। याचा अर्थ मित्रांनो सरळ असा आहे की इथं जर रचना जर बघितली तर रचना अशी तयार होईल सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। कारण सिंपल प्रेझेंट टेन्सची रचना कशी असते, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी रचना। इफच्या वाक्यामध्ये कायम तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स ठेवायचा आहे आणि मग सिंपल फ्युचरमध्ये तुम्हाला माहित आहे की सब्जेक्ट असू शकतो शल किंवा विल येईल, बरोबर, शल किंवा विल, ओके, V1 आणि मग ऑब्जेक्ट बेस फॉर्म घ्यायचा आणि ऑब्जेक्ट येईल। म्हणजे अशा पद्धतीची ही पहिली रचना आहे की जी आपल्याला माहिती पाहिजे, राईट। इफ असेल, सिंपल प्रेझेंट असेल आणि सिंपल फ्युचर टेन्सचा मित्रांनो वापर केला असेल, ही पहिली रचना आपल्याला माहिती पाहिजे। आता ह्या पहिल्या रचनेमध्ये आणि दुसऱ्या रचनेमध्ये मित्रांनो अजिबात अंतर नाही। दुसरी जी रचना आहे ती दुसरी रचना कशी आहे, या ठिकाणी इफ येईल, यानंतर या ठिकाणी वापरला जाईल तो म्हणजे सिंपल पास्ट। बघा मी काय सांगायला लागलोय, या ठिकाणी सिंपल पास्ट। आता सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय असणार तर सिंपल पास्ट टेन्स मध्ये क्रियापदाचा सेकंड फॉर्म, इथं वर्बचा पहिला फॉर्म आहे तर या ठिकाणी क्रियापदाचा सेकंड फॉर्म। पण पुढच्या रचनेमध्ये मात्र काही फार मोठा बदल होत नाही। शल विलच्या ऐवजी या ठिकाणी वुडचा वापर केलेला दिसतो किंवा माइटचा वापर केलेला दिसतो किंवा कुडचा सुद्धा वापर दिसेल। याचा अर्थ काय, कॅनचा पास्ट टेन्स कुड आहे, मेचा पास्ट टेन्स माइट आहे, शल विलचा पास्ट टेन्स तुम्ही वुड वापरू शकता, शुड वापरू शकता। म्हणजे या दुसऱ्या रचनेमध्ये या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्स, समोर सब्जेक्ट वुड आणि मग मात्र या ठिकाणी क्रियापदाचा पहिला फॉर्म आणि मग तुम्ही लिहू शकता तो म्हणजे ऑब्जेक्ट। अशा पद्धतीची रचना ही दुसरी कंडिशनल सेंटेन्सेस मित्रांनो आपण बघालोय। या रचना मी तुम्हाला समजून सांगायला लागलोय। ह्या झाल्या 2 रचना, एके ठिकाणी सिंपल प्रेझेंट, एका ठिकाणी सिंपल पास्ट। इकडे मात्र काय सांगा, सिंपल फ्युचर आहे आणि हाच टेन्स या ठिकाणी घेतलाय, फक्त काय केलं की शल विलच्या ऐवजी या ठिकाणी वुड वापरलेला आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट। त्यामुळे ही रचना ओळखायला खूप सोपी जाईल। मग स्पॉट अँड एररकडे कसे प्रश्न विचारले जातात ते सुद्धा मित्रांनो मी समजून सांगेन, पण ह्या 4 रचना व्यवस्थित समजून घ्या। तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची रचना
तिसरी आणखी अत्यंत महत्त्वाची रचना ज्याच्यावर बऱ्याच परीक्षांना प्रश्न आलेत एरर डिटेक्शन खाली काय होतं बघा. इफचं वाक्य आहे आणि या ठिकाणी वापरला जातो मित्रांनो पास्ट परफेक्ट. आता तुम्हाला पास्ट परफेक्टमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे पास्ट परफेक्टमध्ये होतं काय तर पास्ट परफेक्टमध्ये मित्रांनो हॅड आणि क्रियापदाचा थर्ड फॉर्म येतो. बघा तुम्ही पास्ट परफेक्टची रचना कशी आहे हॅड प्लस क्रियापदाचा थर्ड फॉर्म कंडिशनल स्टेटमेंट मित्रांनो आपण बघायला असं जर दिसलं पास्ट परफेक्ट आणि समोरच्या भागामध्ये मात्र लक्षात ठेवा मित्रांनो सब्जेक्ट असू शकतं वूड येऊ शकतं वूड त्यानंतर कदाचित कुड सुद्धा असू शकतं किंवा मेचा पास्ट टेन्स माइट सुद्धा असू शकतं. आणखी याच्यामध्ये मित्रांनो हॅवचा वापर केलेला दिसतो प्लस वर्बचा थर्ड फॉर्म या ठिकाणी प्लस ऑब्जेक्ट तुम्ही घेऊ शकता असेल तर ही रचना मित्रांनो परीक्षेसाठीचे अत्यंत फेवरेट एक तर 1 किंवा 3 नंबरच्या रचनेवर हमखास एरर डिटेक्शनचे प्रश्न तुम्हाला दिसायला चालू होतील. लक्षात आलंय का बघा पास्ट परफेक्ट पुढं वूड कुड माइट किंवा हॅव या ठिकाणी वापरायचा आहे क्रियापदाचा थर्ड फॉर्म आणि ऑब्जेक्ट या गोष्टी जर मित्रांनो कळाल्या तर मित्रांनो 10 सेकंदाच्या आत उत्तर येतं आणि अशा रचना प्रत्येक परीक्षेला कुठं ना कुठंतरी विचारला गेले आलेले प्रश्न मी तुम्हाला दाखवतो याची उत्तर अगदी सहज काढता येतील. लक्षात आलं का बघा 3 रचना एके ठिकाणी सिंपल प्रेझेंट एके ठिकाणी सिंपल पास्ट आणि एके ठिकाणी पास्ट परफेक्टचा वापर आणि पुढच्या रचनेमध्ये मात्र अशा पद्धतीची रचना. मग याच्यामध्ये कुठेतरी स्पॉट अँड एररचा प्रश्न तुम्हाला दिलेला दिसतो. आणि चौथी जी रचना आहे खूप सोपी या ठिकाणी इफचा वापर इथे घेतलेला आहे सब्जेक्ट राईट प्लस या ठिकाणी वर घ्यायचा आहे काय घ्यायचं आहे वर. ही गोष्ट लक्षात घ्या वॉज घ्यायचं नाही ह्याला म्हटलं जातं हिपोथेटिकल कंडिशन सब्जेक्ट प्लस वर ओके आणि मग एक या ठिकाणी तुम्ही ऑब्जेक्ट घेऊ शकता किंवा कॉम्प्लिमेंट घेऊ शकता. या ठिकाणी हिपोथेटिकल कंडिशन असते मित्रांनो सब्जेक्ट प्लस वर आणखी ऑब्जेक्ट किंवा तुम्ही असं करू शकता या ठिकाणी कॉम्प्लिमेंट आणि पुढच्या वाक्यामध्ये तशाच पद्धतीनं मित्रांनो या ठिकाणी सब्जेक्ट दिसेल आणि या ठिकाणी मात्र आपल्याला वूड यस प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट म्हणजे अशी ही रचना मित्रांनो आहे. वास्तविकता या ठिकाणी पास्ट टेन्सचाच वापर केला म्हणजे सेकंड जी रचना आहे तीच रचना या ठिकाणी दिसते. या रचनेच्या संदर्भात सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारले जातात. या रचना मला व्यवस्थित माहिती झाल्या की याच्यातल्या चुका शोधता येणं मित्रांनो खूप सोपं जातं. अगदी 10 सेकंदाच्या आत या पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही काढू शकता. बघा मी काय सांगितलं सिंपल प्रेझेंट सिंपल पास्ट पास्ट परफेक्ट आणि सब्जेक्ट प्लस वरची रचना यामध्ये मात्र वूड आणि क्रियापदाचा पहिला फॉर्म दुसऱ्या वाक्यामध्ये तुम्हाला वापरलेला दिसतो. फेवरेट रचना आहेत मित्रांनो एरर डिटेक्शन खाली हमखास याच्यावर प्रश्न विचारले जातात. मग हेच या ठिकाणी मित्रांनो मी दिलेला आहे. या ठिकाणी मी म्हटलेलं आहे बघा हे बघा या ठिकाणी म्हटलं इफ सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स पहिली रचना जी आपण बघितली. दुसरी या ठिकाणी दिलेली आहे जस्ट अ मिनिट यस दुसरी बघा इफ सिंपल पास्ट टेन्स सब्जेक्ट प्लस वूड प्लस क्लूड प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट अशा पद्धतीची दुसरी रचना जे आता शिकवलं तेच त्या पद्धतीनं या ठिकाणी घेतलेलं आहे. तिसरी रचना जी अत्यंत महत्त्वाची तुम्हाला सांगितली इफ आणि पास्ट परफेक्ट टेन्स सब्जेक्ट वूड कुड हॅव बरोबर त्यानंतर वर्बचा थर्ड फॉर्म आणि ऑब्जेक्ट तुम्हाला घ्यायचा आहे. साध्या रचना आहेत मित्रांनो. ह्या जर रचना तुम्ही लक्षात ठेवला याच्यात चूक दिलेली असते मित्रांनो पास्ट परफेक्ट वूड कुड या गोष्टी लक्षात ठेवा. जर तुम्हाला टेन्स व्यवस्थित माहिती असतील तर अशा पद्धतीच्या प्रश्नाची उत्तरं काढायला मित्रांनो तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. कंडिशनल सेंटेन्सेस खाली हे हमखास विचारलं जातं सब्जेक्ट प्लस वर आहे यस या ठिकाणी सब्जेक्ट वापरलं जातं वेअर वापरलं जातं किंवा हॅड वापरलं जातं क्रियापदाचा थर्ड फॉर्म सब्जेक्ट वूड कुड हॅव वर्बचा थर्ड फॉर्म इथं कुड घेतलं जाऊ शकतं वूड नंतर इथं कुड वूडच्या ऐवजी कुड सुद्धा वापरलं जाईल V1 वापरला जाईल आणि ऑब्जेक्ट सुद्धा वापरला जातो. ही बाजू मित्रांनो तुमच्या लक्षात येणं खूप गरजेची गोष्ट आहे. हे या ठिकाणी सब्जेक्ट प्लस वर प्लस हॅड V2 या ठिकाणी V2 सुद्धा घेतलं जाऊ शकतं. मुद्दा काय आहे बघा ही जी रचना आहे 4 नंबरची एक तर तुम्हाला वर दिलं जाईल एक तर तुम्हाला हॅड वापरलं जाईल किंवा वापरलं जाईल क्रियापदाचा सेकंड फॉर्म सुद्धा वापरलं जाईल. तिन्हीपैकी एक काहीतरी तुम्हाला दिलं जातं आणि सब्जेक्ट असतो आणि पुढच्या रचनेमध्ये मात्र वूड कुड आणि V1 म्हणजे बेस फॉर्म आहे क्रियापदाचा हा वापरला जातो फर्स्ट फॉर्म आणि मग ऑब्जेक्ट. इथं लक्षात घ्या या ज्या रचना आहेत या रचना मित्रांनो अत्यंत महत्त्वाच्या. यस आता हे जर मला कळालं असेल
तर मित्रांनो, या रचना जर मला व्यवस्थित कळाल्या तर एरर डिटेक्शनचे प्रश्न अगदी सहज सुटू शकतात. मित्रांनो, हे सगळं बघितल्यानंतर, हे 4 स्ट्रक्चर्स बघितल्यानंतर मित्रांनो, हा तुमच्या सोबतचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्हाला कसं देता येईल बघा. या प्रश्नाकडे बघितल्यानंतर तुम्हाला काय सुचतंय बघा. वाक्य बघा, इफ देअर हॅड बीन. आता हॅड बीन म्हटल्यानंतर काय आहे सांगा. हॅड आणि क्रियापदाचा थर्ड फॉर्म म्हणजे हा पास्ट परफेक्ट आहे, राईट. हा झाला पास्ट परफेक्ट. म्हणजे आता इथं पास्ट परफेक्टची रचना किती आहे सांगा. हे पास्ट परफेक्ट आहे म्हणजे वूड तरी पाहिजे, कुड पाहिजे आणि मग हॅव आणि क्रियापदाचा थर्ड फॉर्म. आता वाक्य पुढे वाचून बघितल्यानंतर तुम्हाला कळतं, इफ देअर हॅड बीन नो न्यू थिंग्स लाईफ वूड फॉलो. मित्रांनो, या ठिकाणी चूक आहे. या ठिकाणी वूड हॅव फॉलोड पाहिजे होतं. ओके, हे असं पाहिजे होतं, वूड हॅव फॉलोड. बरोबर, हे वूड हॅव फॉलोड. ओके, द बीटन ट्रॅक. म्हणजे या ठिकाणी चूक आहे, कारण या ठिकाणी आपल्याला रचना कोणती वापरावी लागेल. ही 3 नंबरची रचना या ठिकाणी परफेक्ट बसते. म्हणजे आपल्याला या रचना व्यवस्थित बघता आल्या की मित्रांनो उत्तर काढता येणं खूप सोपं जातं. कारण रचनेचा भाग जो आहे तो टेन्सवर अवलंबून आहे. या ठिकाणी पास्ट परफेक्ट, त्यामुळे या ठिकाणी वूड हॅव आणि फॉलोड असायला पाहिजे. म्हणजे उत्तर तुमचं यायला पाहिजे मित्रांनो सी. अशा पद्धतीने ह्या 4 रचना जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर मित्रांनो कुठेही तुम्हाला एरर डिटेक्शनचा प्रॉब्लेम येणार नाही. हा एक भाग. आता बघा, असंच पुढचं उदाहरण तुम्हाला मी दाखवतो. याच्याकडे गेल्यानंतर तुम्हाला काय सुचतंय बघा. वाक्य दिलंय, ही सेड दॅट इफ दे गेव हिम मनी ही विल नॉट कंप्लेन इन पोलीस स्टेशन. वाक्याकडे बघा बरं. वाक्याकडे बघितल्यानंतर या ठिकाणी सेड दिसतंय, राईट. ओके, दे गेव आले, राईट. सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्ट टेन्स कुठं दिसतो बाबा. हा सिंपल पास्ट टेन्स आहे, राईट. इथं सिंपल पास्ट टेन्स आणि पुढं वूड आणि क्रियापदाचा फर्स्ट फॉर्म पाहिजे. वूड तरी पाहिजे, कुड तरी पाहिजे किंवा क्रियापदाचा फर्स्ट फॉर्म. आता या ठिकाणी बघितलं तर विल आलेला आहे. मित्रांनो, विलच्या ऐवजी आता आपल्याला या ठिकाणी काय लिहावं लागेल, वूड घ्यावं लागेल. आणि मग आपल्याला कळतं कंप्लेन हे बेस फॉर्म झाला. म्हणजे त्या विलच्या ऐवजी त्या ठिकाणी वूड असणं अपेक्षित आहे. म्हणजे रचना कोणती वापरायला पाहिजे. सेकंड नंबरची रचना या ठिकाणी परफेक्ट बसते. कारण इफ आलंय, गेव हा क्रियापदाचा सेकंड फॉर्म, सिंपल पास्ट टेन्समध्ये सेकंड फॉर्म असतो, त्यामुळे या ठिकाणी गेव. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो विचारले गेलेत, विचारले जातात आणि विचारले जातील. ज्या वेळेला या 4ही रचना तुमच्या व्यवस्थित असतील तर 1 मार्क किंवा 2 मार्क हमखास निश्चित होतात, जे आपल्याला अपेक्षित आहेत. प्रश्न पुढचा बघा. इफ द streets would have been clearly marked, it would not have taken us so long to find his house. वाक्य बघितल्यानंतर आपल्याला कळतं इथं इफ आलंय, राईट. वाक्य पुढे वाचत चला. द स्ट्रीट्स वुड हॅव बीन क्लिअरली मार्क्ड, इट वुड नॉट हॅव टेकन. आता इथं इट वुड नॉट हॅव टेकन म्हणजे हे वुड नॉट हॅव टेकन म्हणजे कोणती रचना आहे मित्रांनो. रचना आहे 3 नंबरची. ओके, वुड आलेला आहे, हॅव आलेला आहे, राईट. क्रियापदाचा थर्ड फॉर्म आलेला आहे. 3 नंबरची रचना. मग 3 नंबरच्या रचनेमध्ये तर पास्ट परफेक्ट पाहिजे. म्हणजे या ठिकाणी चूक आहे मित्रांनो. इफ द स्ट्रीट्स वुड हॅव बीन क्लिअरली. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला चूक दिसते. ही आपल्याला कळाली पाहिजे की या ठिकाणी चूक काय आहे. तर वुड हॅव बीनच्या ऐवजी आपल्याला इथं हॅड बीन असायला पाहिजे होतं. ही कारण हॅड बीन आलं तर मित्रांनो हा टेन्स कोणता होतो सांगा. पास्ट परफेक्ट होतो. द स्ट्रीट्स had been clearly marked. If the streets had been clearly marked, it would not have taken us so long to find his house. म्हणजे अशा पद्धतीनं वाक्याकडे बघितल्यानंतर मित्रांनो आपल्याला कळतं की इथं सुद्धा आपल्याला कोणती रचना वापरायला पाहिजे. 3 नंबरची रचना. म्हणजे या रचनेवर मित्रांनो बारीक सारीक सगळ्या गोष्टी आवडल्या. या रचना पहिल्यांदा समजून घ्या. या समजून घेतल्यात की हे मार्क्स मित्रांनो तुमचे अगदी निश्चित झाले. कारण अशाच पद्धतीचे प्रश्नपत्रिकेत तुम्हाला प्रश्न दिसतील जे आपल्याला अपेक्षित आहेत. बघा, अ फिजिओलॉजिस्ट इन द लास्ट सेंचुरी डेमॉन्स्ट्रेटेड दॅट पपीज विल डाय. ओके, पपीज विल डाय इफ केप्ट अवेक फॉर मोर दॅन 5 days. तर या ठिकाणी आपल्याला दिसतं बघा, पपीज विल डाय. टेन्स कोणता आहे बघा, सिंपल फ्युचर, राईट. ओके, इफ केप्ट अवेक. आता या ठिकाणी चूक दिसते मित्रांनो. याचं कारण असं की इथं सिंपल फ्युचर कुठं आहे. फर्स्टमध्ये सिंपल फ्युचर आहे म्हणजे इफचं वाक्य कोणत्या टेन्समध्ये पाहिजे, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये पाहिजे.
हे वाक्य तर झालं सिंपल फ्युचर. हे सिंपल फ्युचर मधलं वाक्य. अलीकडे पलीकडे येऊ शकतं, हे इफ मध्ये घेतलेलं आहे. हे इफचं वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये पाहिजे, म्हणजे याचाच अर्थ हे केप्ट येणार नाही, या ठिकाणी कीप असायला पाहिजे. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला कळायला चालू होतं की या ठिकाणी दॅट पपीज विल डाय इफ कीप अवे फॉर मोर दॅन 5 days. वाक्याकडे बघितल्यानंतर मित्रांनो आपल्याला कळायला चालू होतं की अशा पद्धतीची वाक्य बघत असताना आपल्याला कळणं खूप गरजेची गोष्ट आहे की या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर. अ फिजिओलॉजिस्ट in the past century demonstrated that puppies will die if keep awake for more than 5 days. म्हणजे या ठिकाणी कीप पाहिजे, या ठिकाणी विल आलेला आहे. सिंपल फ्युचर टेन्स कंबाइन्स विथ सिंपल प्रेझेंट टेन्स, दॅट इज वाय कीप मस्ट बी ओव्हर हिअर. साध्या साध्या गोष्टी मित्रांनो, हे 4 रचना व्यवस्थित करा. तुमचे मार्क्स मित्रांनो कुठेही जाताना तुम्हाला मित्रांनो अशा पद्धतीचा कोर्स जर तुम्हाला करायचा असेल तर हा कोर्स फक्त उपलब्ध आहे 199 रुपयांमध्ये, ज्यामध्ये सर्व गोष्टींची मित्रांनो चर्चा केलेली तुम्हाला दिसते. आर्टिकल्स, नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, टेन्सेस, सर्व गोष्टींची मित्रांनो आत्ता जशी तुम्ही चर्चा ऐकताय अशाच पद्धतीची चर्चा मित्रांनो त्यामध्ये ऐकायला मिळते, ज्याच्यामध्ये पॅराजंबल आहे, क्लोज टेस्ट आहे, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आहे. IBPS पॅटर्न खाली लागणाऱ्या त्या सर्व घटकांची चर्चा मित्रांनो शॉर्ट ट्रिक्सच्या माध्यमातून केलेली आहे. आणि हा कोर्स उपलब्ध आहे फक्त आणि फक्त 199 रुपयांमध्ये. IBPS पॅटर्नची कोणतीही एक्झाम असेल तरीसाठी त्यासाठी सुद्धा हा कोर्स मित्रांनो तुम्हाला चालू शकतो. आजच मित्रांनो हा कोर्स तुम्ही सबस्क्राईब करू शकता. त्यासाठी डाउनलोड करा AK फाउंडेशन नावाचं जे ॲप आहे, ते ॲप जर तुम्ही डाउनलोड केलात तर हा कोर्स मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळतो, जो उपलब्ध आहे फक्त आणि फक्त 199 रुपयांमध्ये. थँक्यू. इफ माय फादर विल अप्रूव्ह आय विल गो टू बॉम्बे. आता इथं बघा या ठिकाणी दुसरं वाक्य वाचून बघितल्यावर कळतं इफ माय फादर विल अप्रूव्ह. मित्रांनो या ठिकाणी दुसरं वाक्य दिले आय विल गो टू बॉम्बे. या ठिकाणी दिसतोय आपल्याला कोणता टेन्स? या ठिकाणी दिसतोय सिंपल फ्युचर. बरोबर, या ठिकाणी सिंपल फ्युचर म्हणजे या ठिकाणी पाहिजे तो कोणता टेन्स? सिंपल प्रेझेंट पाहिजे, म्हणजे या ठिकाणी हे विल येता कामा नये. इफ माय फादर अप्रूव्ज पाहिजे, या ठिकाणी विल काढून टाकून हे अप्रूव्ज करायला हवं, त्यामुळे बी हा ऑप्शन तुमचा बरोबर. इफ माय फादर अप्रूव्ज आय विल गो टू बॉम्बे. म्हणजे प्रश्न बघत असताना टेन्स कसा कंबाईन करतो हे जर मला कळालं तर मित्रांनो शॉर्ट ट्रिकवरून उत्तर काढता येतं. 1 नंबरची रचना तुम्ही वापरू शकता. 1 नंबरची रचना वापरली की उत्तर मित्रांनो अगदी बरोबर येताना तुम्हाला दिसेल. कंडिशनल सेंटेन्सेसवर हमखास परीक्षेला स्पॉट अँड एरर खाली प्रश्न विचारले जातात. ज्या वेळेला अशा रचना जर वापरल्या आणि अशा रचना जर तुम्ही बघितल्या तर मित्रांनो कुठेही अडचण येणार नाही. बघा, इफ यू डू नॉट लिसन टू हिज ॲडवाइस आय एम नॉट गोइंग टू हेल्प यू. इफ यू डू नॉट लिसन टू हिज ॲडवाइस, आता इफ आलेला आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर केलेला आहे. ओके, आय एम नॉट गोइंग टू हेल्प यू. आय एम नॉट गोइंग टू हेल्प, गोइंग टू हेल्प. गोइंग टूची रचना ही मित्रांनो सिंपल फ्युचरला वापरली जाते. बरोबर, गोइंग टूची रचना कशात वापरतात? सिंपल फ्युचरला वापरतात. हा आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, तो आहे सिंपल फ्युचर टेन्स. याचा अर्थ मित्रांनो वाक्यामध्ये काय नाही आहे? चूक नाही आहे. इफ यू डू नॉट लिसन टू हिज ॲडवाइस आय एम नॉट गोइंग टू हेल्प यू. सिंपल फ्युचर, सिंपल प्रेझेंट, 1 नंबरची रचना अगदी बरोबर या ठिकाणी वापरले, त्यामुळे वाक्यामध्ये काय नाही? चूक नाही. मित्रांनो वाक्य बघत असताना अशा पद्धतीने या 4 रचनांचा अंदाज घेऊन जर तुम्ही ही वाक्य बघितलीत तर मित्रांनो तुम्हाला कुठेही अडचण येताना दिसणार नाही. फक्त या 4 रचना लक्षात ठेवा ज्या आपल्याला माहिती पाहिजे. सब्जेक्ट, चौथ्या रचनेमध्ये वर येईल, हॅड तर येईल किंवा क्रियापदाचा तळपा, म्हणजेच हा सिंपल पास्ट टेन्सचा ज्या ठिकाणी मित्रांनो वापर केलेला आपल्याला दिसतो. या रचनेसाठी मात्र 1 नंबरचं रचना आपण वापरली की आपल्याला कळतं की वाक्य अगदी बरोबर आहे, कुठेही चूक नाही. यस, आता याच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? इफ ऑन गोईंग सो, इफ ऑन डुईंग सो द क्रिटिक अराइव्स ॲट एम्बॅरसिंगली ॲडवर्स कन्क्लुजन्स ही डज नॉट शाय ॲट डिक्लेअरिंग देम. मित्रांनो वाक्याकडे बघितल्यानंतर आपल्याला काही गोष्टी कळणं खूप गरजेची गोष्ट आहे. वाक्य बघा, लांबलचक वाक्य आहे. वाक्य इथं इफ दिलेलं आहे. वाक्याची सुरुवात इफ न झाली. इफ ऑन डुईंग सो
द क्रिटिक्स अराइव्स, इथं दिसतंय का मित्रांनो अराइव्स, अराइव्स म्हणजे कोणता टेन्स आहे, सिंपल प्रेझेंट, बरोबर, सिंपल प्रेझेंट. मग सिंपल प्रेझेंट टेन्स आहे रचना कोणती, एक नंबरची, म्हणजे आता पुढच्या वाक्यामध्ये सिंपल फ्युचर दिसायला पाहिजे. बघा आता, इफ ऑन डुईंग सो द क्रिटिक अराइव्स ॲट एम्बॅरासिंग ॲडवर्स कन्क्लुजन ही डज नॉट, आता या ठिकाणी बघा ही डज नॉट येईल का हो, सिंपल फ्युचर टेन्समध्ये डज येईल का, नाही येणार. ही डज नॉट शाय, या ठिकाणी मित्रांनो ही विल नॉट शाय पाहिजे. ही तुमची रचना या ठिकाणी ह्या डजच्या ऐवजी विल पाहिजे. ही विल नॉट शाय ॲट डिक्लेअरिंग देम, म्हणजे वाक्याकडे बघितल्यानंतर कळतं की एक नंबरची रचना या ठिकाणी वापरली गेली पाहिजे. एक नंबरची रचना जर आपल्याला व्यवस्थित कळाली, इफ आलेला आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, राईट, म्हणजे एक नंबरची रचना सिंपल फ्युचर टेन्सचा वापर पुढच्या वाक्यामध्ये करणं गरजेची गोष्ट, त्यामुळे डज काढून टाका. ही विल नॉट शाय ॲट डिक्लेअरिंग देम. अशा पद्धतीच्या रचना ज्यावेळा मित्रांनो आपण बघत जाऊ, वाक्य लांब दिलंय पण तुम्हाला कळालं पाहिजे मित्रांनो की या ठिकाणी अराइव्ज आलेला आहे, याच्यातून मला कळतं की बाबा हा टेन्स कोणता आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स कंबाईन्स विथ सिंपल फ्युचर टेन्स, याच्यातून कळतं की बाबा चूक कुठं आहे. म्हणून या 4 रचना मित्रांनो लिहून ठेवा ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. वाक्य बघा, had she not gone on writing the truth which she saw it, these changes might have taken longer. वाक्याकडे बघितल्यानंतर आपल्याला कळतं had she not gone. मित्रांनो ही रचना जी दिसते ही रचना मित्रांनो थर्ड रचना आहे. हे इफच्या ऐवजी हॅड सुरुवातीला घेतले, गॉन क्रियापदाचा थर्ड फॉर्म अगदी बरोबर या ठिकाणी आलेला आहे. हॅड सुरुवातीला, इफ किंवा हॅड सुरुवातीला येते. हॅड शी नॉट गॉन ऑन रायटिंग द ट्रूथ which she saw, सिंपल पास्ट टेन्स अगदी बरोबर, आणि इट saw it, these changes might have taken longer, might have आलेला आहे. ओके, जसं या ठिकाणी म्हटलं होतं वूड, कुड किंवा माइट, वूड, कुड किंवा माइट हॅव वर्बचा थर्ड फॉर्म, या ठिकाणी वर्बचा थर्ड फॉर्म. नो एरर इज देअर. मित्रांनो या वाक्यामध्ये चूकच नाही, कारण हॅड सुरुवातीला घेतलंय. इफच्या रचनेमध्ये लक्षात घ्या इफ काढून टाकून हॅड सुरुवातीला घेतलं तरी चालू शकतं, त्यामुळे लक्षात घ्या वाक्याची रचना थर्ड नुसार अगदी बरोबर आहे. यामध्ये सुद्धा नो एरर आहे. लक्षात आलंय का बघा, हॅड पास्ट परफेक्ट टेन्स, येस पास्ट परफेक्ट टेन्स. पुढे बघा माइट हॅव आणि क्रियापदाचा थर्ड फॉर्म, त्यामुळे उत्तर मित्रांनो येणार आहे ते म्हणजे नो एरर. अशा पद्धतीनं उत्तरं बघत असताना या 4 रचना फक्त लक्षात ठेवा मित्रांनो. झालेल्या कोणत्याही प्रश्नपत्रिका काढून बघा, या रचनांवर हमखास परीक्षेला प्रश्न विचारलेले तुम्हाला दिसतील. इफ आय वॉज यू आय वुड नॉट कमिट दिस ब्लंडर. आता इथं कळतंय का बघा, इफ आय वॉज यू, मग असे बोललो होतो बघा की या ठिकाणी 4 नंबरची रचना की इफ आय वॉजच्या ऐवजी काय पाहिजे सांगा, या ठिकाणी वर पाहिजे. इफ आय वर यू आय वुड नॉट, हे बघा वुड आलेला आहे क्रियापदाचा फर्स्ट फॉर्म, राईट. कमिट दिस ब्लंडर म्हणजे वॉजच्या ऐवजी वर पाहिजे. हे हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर. 4 नंबरची ही रचना जी आपल्याला वापरावी लागेल. अशा पद्धतीने मित्रांनो या रचना जर आपण व्यवस्थित, ह्या रचना हमखास, या रचना फक्त IBPS पॅटर्न खाली नव्हे तर MPSCला सुद्धा महत्त्वाच्या आहेत. परीक्षेला या बऱ्याच विचारलेल्या आहेत. स्पॉट अँड एररचा एका दुसरा प्रश्न MPSC खाली सुद्धा विचारला होतो. TCS पॅटर्नला सुद्धा मित्रांनो या रचना विचारलेल्या आहेत. टेन्सवरच्या या रचना अत्यंत महत्त्वाच्या भूमिका बजावताना दिसतील. इन शॉर्ट ह्या गोष्टी जर कळाल्या तर मित्रांनो उत्तरं काढता येणं तुम्हाला सोपं जाईल. बघा बरं हे वाक्य, इफ एनी ऑफ दिस फाउंडिंग फादर्स ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन वॉज टू रिटर्न टू लाईफ फॉर अ डे, his opinion of our amendments would be interesting. If there is a no error, go with the last option. वाक्य वाचून बघा, वाक्याची सुरुवात इफ न झाली. इफ एनी ऑफ द फाउंडिंग फादर्स ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन वॉज टू रिटर्न टू लाईफ. आता मित्रांनो या ठिकाणी कळतं वॉज टू रिटर्न टू लाईफ फॉर अ डे, his opinion of our amendment would be interesting. would be आलंय, राईट. वुड बी दिसतंय का बघा, वुड बी, वुड आणि क्रियापदाचा फर्स्ट फॉर्म. याचा अर्थ मित्रांनो आपल्याला कळायला पाहिजे की जर ते आमचे फाउंडिंग फादर्स म्हणजे ज्यांनी
कॉन्स्टिट्यूशन तयार केलं ते जर परत एक वेळा आले, ही मित्रांनो हिपॉथेटिकल कंडिशन आहे. त्यामुळं या ठिकाणी वरचा वापर करायला पाहिजे. या ठिकाणी वाज येणार नाही, या ठिकाणी वर येणं अपेक्षित आहे. हे जर आपल्याला कळालं तर मित्रांनो उत्तर येतं ते म्हणजे बी. म्हणून अशा पद्धतीनं वूड आलेला आहे क्रियापदाचा पहिला फॉर्म, बी हा क्रियापदाचा पहिला फॉर्म, वूड आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी इफ एनी ऑफ द फाउंडिंग फादर्स ऑफ अवर कॉन्स्टिट्यूशन वर टू रिटर्न टू लाईफ फॉर अ डे, हिज ओपिनियन ऑफ आवर अमेंडमेंट्स वुड बी इंटरेस्टिंग. म्हणजे वाक्यामध्ये आपल्याला कळतं की या ठिकाणी वॉचच्या ऐवजी काय पाहिजे, वर पाहिजे. हे आपल्याला कळणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो विचारले जातात, ज्यावेळा ते आपल्याला बघावे लागतील. या प्रश्नाकडे बघा. अनलेस यू स्टॉप टू मेक द नॉईज. अनलेस हे रिप्लेस करतं मित्रांनो इफला. हे तर तुम्हाला माहित आहे. म्हणजे हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. ओके. अनलेस यू स्टॉप टू मेक नॉईज ॲट वन्स, आय हॅव नो ऑप्शन but to bring the matter to the attention of the police. काय मित्रांनो उत्तर काढता येईल बघा. या ठिकाणी आय हॅव नो ऑप्शन. ओके. या ठिकाणी जर बघितलं तर आय हॅव नो ऑप्शन हा तर सिंपल प्रेझेंट, बरोबर. या ठिकाणी सिंपल प्रेझेंट. अनलेस यू स्टॉप टू मेक नॉईज ॲट वन्स, आय हॅव नो ऑप्शन बट टू ब्रिंग ओके द मॅटर टू द अटेन्शन ऑफ द पोलीस. या ठिकाणी मित्रांनो फ्युचर टेन्सचा वापर करायला हवा, कारण सिंपल प्रेझेंट टेन्स नंतर काय येतो, सिंपल फ्युचर टेन्स. ओके. आय विल हॅव नो ऑप्शन किंवा आय शॅल हॅव नो ऑप्शन. मित्रांनो लक्षात येते का बघा. त्या ठिकाणी सिंपल फ्युचर टेन्सचा वापर करणं खूप गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे त्याच्या पाठीमागे शॅल लावायला हवं, ही गोष्ट महत्त्वाची. त्यामुळे बी हा ऑप्शन आपल्याला घ्यावा लागेल, कारण सिंपल प्रेझेंट टेन्स नंतर काय येतो, सिंपल फ्युचर टेन्स. हे जर आपल्याला कळालं तर उत्तर बी येणार आहे. म्हणून 1 नंबरच्या रचनेनुसार याचा विचार करा तर उत्तर अगदी सहज येईल. वाक्य लांब जरी दिलेली असली तरी रचना तुम्हाला कळाली पाहिजे. यू स्टॉप अनलेस हे इफला रिप्लेस करतं, त्यामुळे या ठिकाणी अनलेस घेतलेला आहे. सिंपल प्रेझेंट, सिंपल फ्युचर पाहिजे. सिंपल फ्युचरमध्ये शॅल किंवा विल यावं लागतं. याच्यात हे दिसत नाही, याचा अर्थ बी हा ऑप्शन अगदी बरोबर. अशा पद्धतीनं उत्तरं काढायला शिका. कुठेही अडचण येणार नाही. शॉर्ट ट्रिक्स आहेत मित्रांनो. या शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला उपयोगाच्या 100% ठरतील परीक्षेला गेल्यानंतर. अशाच पद्धतीनं बघा. इफ ही डज नॉट रिटर्न ऑल द लायब्ररी बुक्स, ही विल नॉट बी रिलीव्ड फ्रॉम द सर्व्हिस. आता इथे या ठिकाणी आपल्याला कळतं की या ठिकाणी डज नॉट आलेला आहे. हे आहे सिंपल प्रेझेंट, बरोबर. हे काय आहे, सिंपल प्रेझेंट. आणि सिंपल फ्युचर पाहिजे. ही विल नॉट बी रिलीव्ड, सिंपल फ्युचर आहे, बरोबर. सिंपल फ्युचर पॅसिव्ह वापरलेला आहे, राईट. म्हणजे या वाक्यामध्ये काय नाही, नो एरर. इफ इट डज नॉट रिटर्न ऑल द लायब्ररी बुक्स, ही विल नॉट बी रिलीव्ड फ्रॉम सर्व्हिस. म्हणजे नो एरर, सिंपल प्रेझेंट, सिंपल फ्युचर. पहिली रचना अगदी बरोबर या ठिकाणी वापरलेली दिसते. अशाच पद्धतीचे प्रश्न मित्रांनो IBPS TCS पॅटर्न खाली एरर डिटेक्शन खाली विचारले जातात. 4 रचना तुम्हाला लक्षात ठेवून जाव्याच लागतील. उत्तर काढताना तुम्हाला काही अडचण येणार नाही. इफ यू हेट मी देन यू शुड लिव्ह माय हाऊस. ओके. आता यू शुड, आता इफ यू हेट मी, ओके, सिंपल प्रेझेंट टेन्स. या ठिकाणी यूच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी शॅल पाहिजे. याचं कारण फ्युचर टेन्सचा तुम्हाला वापर करावा लागेल. यू शॅल लिव्ह माय हाऊस. शॅलचा वापर यू सोबत सुद्धा होतो. त्यामुळे उत्तर मित्रांनो बी यायला पाहिजे. ही बाजू लक्षात घ्या. इफ यू हेट मी देन यू शॅल लिव्ह माय हाऊस. जनरली विल वापरतात, पण या ठिकाणी शॅल वापरा. जेव्हा प्रेशर टाकायचं असतं त्यावेळा मित्रांनो शॅलचा वापर केला जातो यू सोबत. जसं आय सोबत जनरली विल वापरतात, पण प्रेशर टाकायचं असेल तर विल वापरतात. आय विल ही असतं, आय शॅल ही असतं. तसं यू विल ही असतं, आय शॅल, यू शॅल ही असतं. ही बाजू तुमच्या लक्षात यायला पाहिजे. त्या ठिकाणी शॅल घ्या. शुड हा पास्ट टेन्स झाला, तो घेता येणार नाही. या ठिकाणी शॅल पाहिजे, कारण या ठिकाणी प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट वापरलेला आहे. हे तुमच्या लक्षात येईल. इथं सिंपल प्रेझेंट आणि या ठिकाणी सिंपल फ्युचर, त्यामुळे या ठिकाणी शॅलचा वापर. त्यामुळे तुमचं उत्तर मित्रांनो येणार आहे ते म्हणजे बी. अशा पद्धतीने मित्रांनो या जर रचना जर तुम्ही बघत गेलात, आणि आपला जो कोर्स आहे तो कोर्स मित्रांनो शॉर्ट ट्रिक्सचा कोर्स आहे.
म्हणजे आपण सगळ्या शॉर्ट ट्रिक्स बघायला लागलोय. ह्या शॉर्ट ट्रिक्स मित्रांनो अत्यंत महत्त्वाच्या आहेत. परीक्षेला जाण्यापूर्वी हे सर्व व्यवस्थित बघून गेलात की तुमची उत्तरं अगदी बरोबर येताना दिसतील. बघा अशाच पद्धतीनं इफ यू वर यू, आता या ठिकाणी वर वापरलंय अगदी बरोबर. आय विल टर्मिनेट हिज सर्व्हिसेस देन अँड दॅर. आता या ठिकाणी विल येईल का हो, या ठिकाणी पाहिजे वूड. हे लगेच कळतं कारण रचना कोणती आहे सांगा, वरची रचना. या ठिकाणी वूडचा वापर, ह्या वूलच्या ऐवजी आपल्याला काय वापरावं लागेल, वूड वापरावं लागेल. साध्या साध्या गोष्टी मित्रांनो जर आपण अशा लक्षात ठेवल्या, हे 4 फॉर्म्युल्यातला एका फॉर्म्युल्यावर तर हमखास परीक्षेला प्रश्न असतात कारण ही लांबलचक वाक्य तयार होताना दिसतात. त्यामुळे कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही. हे 4 रचना करून जा. द जॉब इज मच वर्स दॅन आय एक्सपेक्टेड. इफ आय वुड हॅव रिलीज्ड हाऊ ऑफुल इट वॉज गोइंग टू बी, आय वुड नॉट हॅव ॲक्सेप्टेड इट. गंमत काय बघा वाक्याचे, वाक्य वाचून बघितलं तुम्ही आणि तुम्हाला इथं दिसलं मित्रांनो आय वुड नॉट हॅव ॲक्सेप्टेड. कळतंय का हो, म्हणजे इथं जी रचना पाहिजे ती इथं दिसते बघा, वुड नॉट हॅव आलंय, वूड आलंय. याचा अर्थ पाठीमागं पास्ट टेन्स पाहिजे. याचा अर्थ मित्रांनो आपल्याला कळतं द जॉब इज मच वर्स दॅन आय एक्सपेक्टेड. इफ आय वुड हॅव रिअलाइज्ड. मित्रांनो या ठिकाणी वुड हॅव येणार नाही, इफ आय हॅड रिअलाइज्ड. इफ आय हॅड रिअलाइज्ड, कारण हॅड रिअलाइज्ड आलं तर मित्रांनो पास्ट परफेक्ट होईल. मित्रांनो या ठिकाणी हे काढून टाकावं लागेल. इफ आय हॅड रिअलाइज्ड हाऊ ऑफुल इट वॉज गोइंग टू बी, आय वुड नॉट हॅव ॲक्सेप्टेड इट. वुड नॉट हॅव ॲक्सेप्टेड इज ॲब्सोल्युटली करेक्ट, पण हे वुड हॅव काढून टाकावं लागेल. हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. 3 नंबरच्या रचनेनुसार इथं या ठिकाणी हॅड यायला पाहिजे. अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो लांब पल्लेदार वाक्य बघत असताना इफ कुठं आलेलं आहे, वाक्य कुठं सुरू झालेलं आहे, हे जर तुमच्या लक्षात आलं तर उत्तरं काढता येणं मित्रांनो अजिबात अवघड नाही. ह्या 4 रचना एवढ्या व्यवस्थित तुम्हाला बघायच्या आहेत. एखादा प्रश्न हमखास याच्यावर, कारण याच्यावर प्रश्न विचारले जातात. बघा या प्रश्नाचं उत्तर, इफ आशिष विल नॉट रिटर्न ऑल द लायब्ररी बुक्स, ही विल नॉट बी अवॉर्डेड द पास सर्टिफिकेट. काय मित्रांनो उत्तर द्याल, खूप सोपा प्रश्न. या ठिकाणी म्हटलंय विल नॉट बी अवॉर्डेड, इथं आला सिंपल फ्युचर, म्हणजे या ठिकाणी मित्रांनो सिंपल प्रेझेंट पाहिजे. म्हणजे आता हे वाक्य कसं पाहिजे, इफ आशिष विल नॉट रिटर्न च्या ऐवजी मित्रांनो याला पाहिजे डज नॉट रिटर्न. लक्षात आलं का, कारण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करायला पाहिजे. 1 नंबरची रचना आहे, इफ आशिष डज नॉट रिटर्न ऑल लायब्ररी बुक्स, ही विल नॉट बी अवॉर्डेड द पास सर्टिफिकेट. डज नॉटचा वापर करायला पाहिजे मित्रांनो 1 नंबरची रचना. मित्रांनो या 4ही रचना अत्यंत महत्त्वाच्या. शॉर्ट ट्रिक्स खाली आपला हा कोर्स आहे, त्यामुळे या कोर्समध्ये अशा पद्धतीने या सर्व गोष्टी मित्रांनो बघायला लागलोय. बऱ्याच गोष्टी मित्रांनो अशाच पद्धतीनं आपण सगळ्या बघितलेल्या आहेत. प्रोनाउनवर असतील प्रश्न, ॲडजेक्टिव्हवर असतील प्रश्न, तर अशा पद्धतीच्या या शॉर्ट ट्रिक्स प्रत्येक लेक्चरच्या संदर्भात आपण बघत जाणार आहोत. आजच्यासाठी इतकं पुरेसं आहे. या शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला कळाल्या असतील, हे सर्व लिहून काढा. ही वाक्य व्यवस्थित अभ्यासा. 100% मित्रांनो तुमची उत्तरं बरोबर येणार आहेत. थँक्यू.